ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 22 चे निरूपण मी करत आहे. कोट्यावधी जन्मांचे निर्मळ पुण्य असावे तेव्हाच या कर्मभूमीत भरतखंडात मनुष्यदेह प्राप्त होतो. त्यातही सर्व वर्णात अग्रगण्य अशा सामर्थ्यवान ब्राह्मण वर्णामध्ये जन्म आणि त्या ब्राह्मण तत्वाहितही उत्तम कुळामध्ये जन्म असा जन्म ह्या मृत्यूलोकी प्राप्त होण्यासाठी देवही मरणाची इच्छा करतात. स्वर्गातील इंद्रादिक जे देव आहेत तेही असल्या जन्माची इच्छा करतात. सत्यलोकापर्यंत अद्भुत ऐश्वर्य ज्यांना प्राप्त झाले आहेत ते सुद्धा या जन्माची इच्छा करतात. इतकेच नव्हे तर रात्रंदिवस त्यासाठी उत्कंठित असतात. अशा या जन्मात भगवत भक्ती केली तर चारही मुक्ती पायी लागतात. म्हणून ह्या जन्माची प्राप्ती व्हावी असे देव रात्रंदिवस मागत असतात. असा उत्तम जन्म प्राप्त झाला असूनही त्रिभुवनात मी अत्यंत अभागी झालो आणि आपल्या स्वार्थाची उपेक्षा करून द्रव्यलोभाने द्रव्याच्याच ठिकाणी भुलून पडलो. द्रव्यलोभाच्या भ्रांतीने किंवा लोकात प्रतिष्ठा व्हावी अशा लौकिकाच्या बुद्धीने जो भगवत भक्तीची उपेक्षा करतो त्याला दुर्गती प्राप्त होते. ती दुर्गती कसली तर द्रव्यलोभांना नरकवास प्राप्त होतो आणि ते 84 लक्ष योनीमध्ये अत्यंत दुःखाने गर्भवास भोगीत राहतात. ज्या ब्राह्मण जन्मामध्ये स्वर्ग आणि मोक्ष सहजी प्राप्त होतात त्याच अर्थाचे रहस्य तो द्रव्यलोभी स्वतः सांगत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.